मंडळी, मी राजश्री एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. ठाणा मुंबईमध्ये आता बरीच सारी रेस्टॉरंट ओपन होत आहेत. सो आज मी सुद्धा अशाच एका नवीन रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी आलेली आहे. काही दिवसांपूर्वीच हे रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे आपल्या ठाण्यामध्ये वागळे इस्टेट भागामध्ये, आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे राजवाडा. ज्या ठिकाणी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातले जे पदार्थ आहेत ना, तर ते आपल्याला इथे टेस्ट करायला मिळणार आहेत. तर चला आपण आज जाऊया आणि फिश, चिकन, मटण या सर्वांची टेस्ट घेऊया. मुलुंड चेकनाक्यापासून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती सत्कार ग्रँड आहे आणि त्याच्याच बाजूला जी गल्ली जाते तर त्या ठिकाणी आहे हे हॉटेल राजवाडा. तर आपण आता इथे आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता इकडचा एंट्रन्स इथे पाहू शकता. इथे वेटिंग एरिया आहे आणि आजचा जो मेन्यू आहे तो इथे लिहिलेला आहे. गावाकडची झणझणीत चव, चिकन खरडा, काळं चिकन, त्यानंतर मटणमध्ये वेगवेगळे तुपातलं मटण, कोल्हापुरी मटण, मच्छी आहे. त्यानंतर व्हेज जेवण सुद्धा आहे इथे. बघा लाकडी असा दरवाजा आहे, प्रशस्त असा लाकडी दरवाजा आहे. सो चला आपण आता आत एंटर करूया आणि राजवाड्याचा जो फील आहे म्हणजे इकडचं इंटिरियर जे आहे ते राजवाड्याच्या फील सारखं आहे, तर ते पाहूया. इथे राजवाडा रेस्टॉरंटचे ओनर आहेत. सो आता आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मला तुमच्या या रेस्टॉरंट बद्दल पूर्ण माहिती हवी की तुम्ही कधी चालू केलं आणि काय म्हणजे तुमच्या स्पेशालिटीज वगैरे आहेत त्या. ऍक्च्युली हा कन्सेप्ट आमच्या डोक्यामध्ये 1-1.5 वर्षापासून सुरूच होता. माझ्या पण वेगळे बिझनेसेस चालू असतात, ती पण या इंडस्ट्रीमध्येच होती. पण आम्ही थोडा विचार केल्यानंतर की आम्ही पुढी खूप आहोत कपल फिरायला. आम्ही अलिबाग, लोणावळा, गोवा हे आमचं फिरणं चालू असायचं. पण आम्ही मग थोडंसं मुंबईत पण फिरलं तेव्हा आम्हाला अशा गोष्टी जाणवल्या की मुंबईमध्ये अशी गावाकडची चव देणारं रेस्टॉरंट्स नाहीयेत. सगळे फिशवरती जोर खूप देतात. पण आपल्या इथे तो कन्सेप्ट नव्हता. आम्ही स्वतः म्हणजे काळं मटण खाण्यासाठी, खरडा मटण, चिकन हे खाण्यासाठी आम्ही पुण्याला जायचो. सकाळी सकाळी येऊन पुण्याला जेवून तिथून यायचो. मग आम्ही थोडा डोक्याला कन्सेप्ट आला की एक राजवाडा बनवूया आपण असा की त्याच्यामध्ये आपण पुण्याची, साताऱ्याची, कोल्हापूरची चव लोकांना गावाकडची जी ऍक्च्युअल चव असते मसाल्यांची देऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही थोडा हा विचार करून थोडा आम्ही 1-1.5 वर्ष घेतलं या गोष्टीसाठी, ही डिझाईन करण्यासाठी पूर्ण. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा कन्सेप्ट अस्तित्वात आणला 2024 मध्ये. एप्रिल 2024. आता 20 दिवस झाले हॉटेल ओपन होऊन आपले. पण उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि अशी टेस्ट म्हणजे लोक, कस्टमर हे 4-4, 5-5 वर रिपीट झाले. अशी भरपूर टेस्ट आवडलेली लोकांना आणि ही टेस्ट ठाणा मुंबईमध्ये कुठेच नाही. कारण मी आयाचा मेन्यू कार्ड पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र माझ्यामध्ये ओव्हरऑल तुम्ही सगळ्याच त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. मासे असू देत, चिकन असू देत, मटण असू देत, सगळंच तुम्ही पश्चिम महाराष्ट्र पूर्ण तुम्ही ठाण्यामध्ये तुमच्या या राजवाड्यात आणून ठेवलंय असंच मी म्हणेन. आणि तुम्ही आता मला रेकमेंड करा की इथे काय मी ट्राय करायला हवं. बेसिकली आमचा जो USP आहे तो आहे थाली. आम्ही मेजरली जो फोकस आहे तो थालीजवर ठेवलेला आहे. मग थाळ्यांमध्ये आपल्याकडे काळा चिकन, काळा मटण, खरडा थाळी किंवा तुपातलं चिकन, तुपातलं मटण झालं, या प्रकारे सगळ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, व्हरायटीवाले मसाले जे आहेत त्याच्या आम्ही थाळ्या कन्व्हर्ट केलेल्या आहेत. पण ऑन द सेम टाइम सगळेच जण चिकन मटण खात नाही, तर फिशच्या पण आपल्याकडे व्हरायटीज आहेत. आपली फिश करी ही सगळ्यांना आवडते. फिश करीची जी प्रिपरेशन आहे ती मालवणी स्टाईलची नसून ती आमच्याकडे घाटावर जशी बनते त्या पॅटर्ननी बनवली जाते. त्याच्यामुळे त्या थाळीमध्ये किंवा फिशचा कोणताही तुम्ही आयटम जर ट्राय केला तर त्याला मालवणी टच नाहीये. त्याला आमचा ऍक्च्युअल गावाकडचा जो टच खोबऱ्याचा वापर, ड्राय कोकोनटचा युज करून त्याचे मसाले तसे प्रिपेअर केले गेलेले आहेत. प्लस आपण बघतो की फिश साठी जनरली आगळ वगैरे जास्त युज करतात. आम्ही हा प्रयत्न करतो की मालवण कोकण पट्ट्यात जो आगळ कोकमचा वापर आहे तो कमी करून लिंबाचा वापर कसा जास्त होईल त्या प्रिपरेशन मधून आम्ही सगळ्या गोष्टी बनवतो. आणि प्रत्येक थाळीला वेगळी टेस्ट आहे. हो, व्हरायटी आहे. वेगळी थाळी तुम्ही खाली तुम्हाला टेस्ट वेगळी आहे ना. एकाच थाळीमध्ये सगळ्या सेम टेस्ट नाही आपण. एक्झॅक्टली मसाल्यांचा खेळ आहे तो. वेगवेगळ्या प्रकारचे
प्रकारचे जे मसाले आहेत आणि मसाले सुद्धा आम्ही स्वतः इन हाऊसच प्रिपेअर करतो, बाहेरून मसाले विकत घेत नाही. जे काय आहे ते आम्ही आमचं पर्सनल टच सगळ्याच गोष्टीला आहे. फ्रॉम मसाल्यांपासून मग फिश सिलेक्ट करण्यापासून चिकन मटन सिलेक्ट करण्यापासून आपलं मटन सुद्धा इथून लोकली येत नाही. वेंडर्स तुमचे ठरलेले असेल Exactly. त्यांच्याचकडनं घेत. नाही, फिश घ्यायला पण आम्ही स्वतः पर्सनली जातो. आम्ही फिश म्हणजे कोणी वेंडर येऊन देत नाही. आम्हाला जी मच्छी आवडते, जी बघायला वगैरे फ्रेश असेल, ताजी असेल एव्हरी डे जाऊन सिलेक्ट करून आम्ही मच्छी स्वतः घेऊन येतो. मटण आपलं पलटणवरून मागवतो. मटन सुद्धा मुंबईतलं नाहीये, मटन साताऱ्यावरून येतं. त्याच्यामुळे कोकण जी आहे टेस्ट तुम्हाला ती भेटते. चिकन वगैरे पण तुम्ही आपल्याकडे गावठी पण आहे, देशी कोंबडीचं पण आपण चिकन, कारण की इकडचे जे बऱ्यापैकी जो मराठी क्राऊड आहे ते लोक बॉईल खात नाही, त्यांना देशी कोंबडीच लागते. तर देशी कोंबडी सुद्धा मग आपण त्याची पण सोय आपल्याकडे आहे. पावसाळ्यामध्ये गरमी गावठी चिकन जो आहे जास्त प्रकार लोकांना जास्त आवडतं. गरम असतं. गरम असतं त्याच्यात. एकंदरीत तुम्ही जेवलात की गावाकडची आठवण आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. मुंबईमध्ये जी लोक राहतात त्यांना म्हणजे ऑफिसेस असतात, रोजचे काम त्यांचे, त्यामुळे एवढ्या लांब जाऊन ती खायला भेटते. त्यांना एवढा लांबचा प्रवास करून जा आणि तिथे जाऊन खा, मग तीच जर चव जर त्यांना इथे मुंबईत मिळत असेल तर कोणी पण नक्कीच येईल. सो मी तुम्हाला नक्की सांगेन की ह्या राजवाडा रेस्टॉरंटमध्ये तुम्ही नक्की या आणि इकडचे जे जे पदार्थ जसं आपल्याला ह्यांनी आता सांगितलं तन्वी मॅडमनी, सो तन्वी मॅडम आणि स्वप्नील सरांनी, तर ते नक्की टेस्ट करा. तर मला इकडचं एक्झॅक्टली ऍड्रेस आणि तुमचं टायमिंग काय आहे? आपण सकाळी 12 वाजता सुरू करतो, दुपारी 12 ते 4 आपलं किचन ओपन असतं. त्यानंतर 4 ते 6:30 परत किचन बंद राहतं आणि मग 7 ते 12 कंटिन्यू सुरू असतं संध्याकाळी. एव्हरी डे सध्या सुरू आहे, नवीन असल्यामुळे आम्ही सध्या बंद नाही ठेवलंय, पण विदिन 1-2 मंथ्स आम्ही तो डिसिजन घेऊ की कोणत्या तरी एक दिवशी क्लोज ठेवायचं, कारण सगळ्यांना रेस्टची गरज असते, इन्क्लुडिंग अस. त्यामुळे एक दिवस कोणता तो बंद आहे तो आम्ही अपडेट करू गुगलवर आमच्या. आणि ऍड्रेस तर सांगाल तर मी पूर्ण एक्झॅक्ट ऍड्रेस होती, कारण बऱ्याच लोकांना ऍड्रेस सापडतच नाहीये. हा स्टॉप नंबर 6 पेनकिन 9 नियर सत्कार ग्रँड, वागळे इस्टेट, ठाणे वेस्ट. आणि लँडमार्क हवा असेल तर डिसुजावाडी सेंट लॉरेन्स स्कूलच्या एक्झॅक्टली ऑपोजिट. हा ऍक्च्युअल ऍड्रेस आहे. आय होप सगळ्या, कारण की बरेच जण ऍड्रेस साठी कॉल करतात. लोकांना सत्कार ग्रँड हे रेस्टॉरंट माहिती आहे, तो त्याच्याकडे जी गल्ली जाते सत्कार ग्रँडला लागून जी गल्ली आहे, तर त्या गल्लीत हार्डली 2-3 मिनिटाच्या अंतरावरतीच हा राजवाडा आहे. सो राजवाड्यात नक्की या. फिश, मटण, चिकन ह्या सर्वांची आपल्या गावाकडच्या जे पदार्थ आहेत त्यांची टेस्ट नक्की घ्या. सो चला, आता ह्यांनी जसं आपल्याला रेकमेंड केलं आहे तर त्या पदार्थांची मी आता चव घेते. तर आता आपले स्टार्टर्स आलेले आहेत. जसं मला ओनरने इथे रेकमेंड केलं की काही स्पेशालिटी यांच्या आहेत, सो त्या आता मी मागवलेले आहेत. तुम्हाला सांगते काय काय आहे. त्याच्यामध्ये आहे बटर गार्लिक प्रॉन्स आहे. हा हे बघा, बघू शकता, हे बटर गार्लिक प्रॉन्स आहेत. त्याच्याबरोबर ह्याने हिरवी चटणी दिलेली आहे. हा आहे चिकन खरडा आहे जो स्पायसी असतो जनरली. आणि ह्या बाजूला आहे अख्खा मसूर, ज्याच्याबरोबर मी एक तांदळाची भाकरी मागवलेली आहे. थाळ्या पण इकडच्या स्पेशल आहेत, पण स्टार्टर मध्ये काय खायचं तर ही जी स्पेशालिटी आहे म्हटलं तिथून सुरुवात करूया. तर आता घेते बटर गार्लिक प्रॉन्स. सो खूप सारं याच्यामध्ये गार्लिक आहे. त्याच्यानंतर एक चिकन घेते. वाव, मस्त यम दिसतंय. भरपूर सारा लसूण याच्यात घातलाय, कोथिंबीर आहे आणि मसाला आहे याच्यामध्ये. आणि या बाजूला आहे हे बघा अख्खा मसूर, ती पण यांची स्पेशालिटी आहे. सो ती पण इथे घेते. मस्त गरमागरम. पण आता सुरुवात आहे ती प्रॉन्स पासून करते, प्रॉन्स गार्लिक पासून. खूप सारं लसूण, तेल या सर्वांचा इथे वापर केलेला आहे. कोथिंबीर पण भरपूर प्रमाणात घातलेली आहे. त्याच्यामुळे तो गार्लिकचा जो एक अरोमा येतोय आणि खूप सुंदर लागतं आहे. आणि एक स्मोकी फ्लेवर जो आहे ना लसणाचा, तो याच्यामध्ये येतोय. आता नेक्स्ट मी ट्राय करते आहे हे यांचा चिकन खरडा. बापरे, म्हणजे मस्त, खूप छान. म्हणजे मिरचीचा जो खरडा, म्हणजे जो मिरचीचा खरडा बनवतात त्याचा असं मी तोंडात घेतल्या असं तिखटपणा जाणवला. खूप मस्त आहे. लसणीचा पण ह्याच्यात खूप वापर केलेला आहे. आणि तेलावरती हा खरडा परतला जातो. कोथिंबीर असेल, त्याच्यानंतर लसूण असेल, तो पूर्ण परतला जातो आणि मग ह्याच्यामध्ये चिकन टाकलं जातं.
खूप मस्त, एक नंबर टेस्ट आहे. मी तुम्हाला रेकमेंड करेन हा चिकन खरडा इथे आल्यानंतर नक्की मागवा. मटन मध्ये पण तुम्हाला इथे बरेच सारे ऑप्शन आहेत, पण ही स्पेशालिटी आहे यांची. मस्त झणझणीत, म्हणजे जो झणका म्हणतो ना तो आहे. सो आता भाकरी बरोबर तांदळाची भाकरी इथे मागवली आणि ज्याच्याबरोबर मी ही अख्खा मसूर ट्राय करते. गरम, मस्त गरमा गरम कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. आणि जो प्रकार आहे ना तर त्याच्यामध्ये जो मसाला वापरला जातो तर तो थोडासा वेगळा असतो आपल्या नॉर्मल मसाल्यापेक्षा, ज्याच्यामुळे ह्याचा जो एक ठसका म्हणतात ना तो आपल्याला तोंडात घेतल्यानंतर लागतो. अप्रतिम आहे. त्याच्यामध्ये माझ्या आय थिंक काळा मसाला जो असतो त्याचा वापर केलेला आहे, कारण त्याची टेस्ट मला इथे लसूण वापर केलेला आहे. आणि मस्त झणझणीत असा हा अख्खा मसूर आहे. मी तुम्हाला रेकमेंड करेन की इथे आल्यानंतर अख्खा मसूर, भाकरी किंवा वडे, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी ऑप्शन आहेत तुम्हाला. वडे ह्याच्या कशाबरोबर पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि हा चिकन खरडा ऑसम आहे. सो नक्की या ज्या डिश आहेत त्या नक्की इथे आल्यानंतर टेस्ट करा. ओनरने रेकमेंड केल्याप्रमाणे आपण सर्व स्टार्टर्स माझे झालेले आहेत, ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी भाकरी आणि त्यांचा जो स्पेशल असं जे अख्खा मसूर होता तर तो पण ट्राय केलेला होता. खूप सुंदर होतं. आणि आता मात्र मी यांच्या थाळ्या ज्या आहेत तर त्या ट्राय करते. ह्या साईडला मी मागवलेली आहे, ही आहे मटण थाळी. काळं मटण थाळी आहे ही, ज्याच्यामध्ये हे काळं मटण आहे, तांबडा रस्सा आहे, अळणी रस्सा आहे आणि दही कांदा दिलेला आहे, ज्वारीची भाकरी आहे आणि हा मटण खिमा आहे. आणि ह्या बाजूला मी मागवलेला आहे धनगरी चिकन, ज्याच्यामध्ये तांदळाची भाकरी आहे. हा धनगरी रस्सा आहे, म्हणजे गावाकडे जसा बनवला जातो तसा रस्सा आहे. सुकं आहे, हे पण धनगरी स्टाईल, म्हणजेच हे गावच्या स्टाईलमध्ये बनवलेलं आहे. त्याच्यानंतर हे आहे अळणी आहे, त्याच्यानंतर हा कांदा आहे म्हणजे दही कांदा, आणि हा आहे चिकनचं, हे जे आहे ते चिकनचं खिमा आहे. सो अशा पद्धतीतल्या ह्या दोन थाळ्या आहेत. तर सुरुवात आता मी मटणापासून करते. हे आधी कांद्याची वाटी बाजूला ठेवते आणि मस्त अशी ज्वारीच्या भाकरी बरोबर काळं मटण. हा 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 हा, मस्त दिसतंय. मस्त, एक नंबर, मस्त डिश आहे. तिखटपणा प्रॉपर आहे. आणि आता मटण शिजलंय की नाही ते सुद्धा पाहायचंय ना. मटण शिजलं. मस्त मस्त शिजलेलं आहे मटण, जसं प्रॉपर शिजायला हवं तसं आहे. हा जो अळणी रस्सा आहे ना तर तो जरासा ट्राय करते मी आणि तो तुम्हाला सांगते कसा आहे तो. मस्त गरमागरम. तुम्हाला मला खाताना बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना, सो लवकर या इथे. मस्त आहे हा अळणी रस्सा, नंबर. आणि ही जो तांबडा रस्सा आहे ना तर तो पण आता टेस्ट करते. झणझणीत. हा कोल्हापुरी जो असा ठसका असतो ना तर तोच लागला मला. आणि म्हणूनच हे दही कांदा देत असतात मस्त. आणि याच्यावर इंद्रायणी भात पण येतो आपल्याला, हो तो नंतर ट्राय करायचा आहे. आणि आता जो खिमा जो ह्यांनी दिलेला आहे ना तो मी ट्राय करते आहे, मटण खिमा. मटण मस्तपैकी चॉप चॉप करून खिमा ह्याचा बनवलेला आहे. आणि आता त्यांची अजून एक स्पेशालिटी म्हणजे धनगर थाळी. त्याच्यामध्ये असं बघा गावाकडे जसं तुम्हाला दिलं होतं ना त्या मोठ्या प्लेटमध्ये तसं ह्यांनी दिलेलं आहे. सो हे थोडंसं बाजूला ठेवते. आणि आता इथे मी तांदळाची भाकरी मागवली आहे आणि हे चिकन आहे. मस्त बघा, चिकन मस्त असं शिजलंय. वाव, जशा थाळ्या आल्या ना माझी भूक अजून वाढायला लागली. मस्त. एक नंबर, प्रॉपर खूप आहे शिजलेलं आहे चिकन.
मस्त. मला असं वाटलं मी जणू कोल्हापुरात गेली आणि तिकडेच जाऊन हे चिकन मी टेस्ट केलं. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही खूप अगोदर असं केलेलं होतं की आम्ही एकदा जेव्हा गावाला गेलेलो म्हणजे कोल्हापुरात गेलेलो कोकणात जायच्या टायमाला, हो एका रेस्टॉरंटमध्ये, आता मला नाव नाही आठवत, पण त्या ठिकाणी मस्त असं बसून आम्ही असं गावाकडच्या स्टाईलमध्ये जेवण. तर मला जर रेस्टॉरंटचं नाव आठवलं तर मी नक्की कधीतरी सांगेन तुम्हाला. एक नंबर टेस्ट आहे. तो झणझणीतपणा आहे ना, तो काय असतो. हा हा हा. आणि रस्सा तर मी तसाही टेस्ट केलाय. जो खिमा आहे ना चिकनचा, तर तो आता टेस्ट करते मी. हा खूप स्पायसी नाहीये, बट मीडियम स्पायसी आहे. बट छान ठसका लागतो याच्यामध्ये, पण इतका नाही जेवढा याच्यामध्ये लागतो. आणि आता ही जी ग्रेव्ही आहे ना, तर ती मी घेते. आधी हे चिकन घेते. हा 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 हा, मस्तच, एक नंबर. हा रस्सा ना यायला पाहिजे. झणझणीत असा चिकनचा रस्सा, एक नंबर. आणि त्यावर दही कांदा झणझणीत आहे ना, म्हणून चला आता जे मला कोणाला रेकमेंड केलं त्याच पद्धतीने मी इथे थाळ्या मागवल्या आहेत. खूप छान आहे जेवण, तुम्ही नक्की कधी ट्राय करा. थाळ्या तर ह्यांच्या अप्रतिम आहेत. थाळ्यांबद्दल काय सांगायचं. अळणी रस्सा आणि हे जे धनगरी चिकन आहे ना, इव्हन मटण आहे, काळं मटण तर अप्रतिम आहे इथे. कारण मी ते बऱ्याच जणांच्या इथे बघते की बऱ्याच जणांनी तीच ऑर्डर दिलेली आहे. सो चला हे आता मी सगळं संपवते. तर माझ्या भाकरी आणि जो चिकनचा रस्सा होता, मटण, हे दोन्ही खाऊन झालेले आहे. धनगरी चिकन मस्त होतं, मस्त तिखट असं. आणि आता आलेला आहे हा माझा इंद्रायणी भात. तुम्ही बघू शकता चिकट आहे आणि काय अरोमा येतोय म्हणून तुम्हाला मी सांगू. हा हा हा, एक नंबर. आणि आपला जो अळणी रस्सा आहे ना, तो मी त्याच्यात घालते. आणि मस्त असा, तुम्हाला तर माहिती असेल की हा जो भात असतो इंद्रायणी भात हा चिकटच असतो आणि त्याच्यातच खरी मजा असते त्या भातामध्ये. मस्त गरमागरम असा भात इथे दिलेला आहे. सो या भातावरतीच मी आजचा हा जो ब्लॉग आहे ना, सॉरी, तर तो मी एंड करते. खूप सुंदर असं जेवण आज मी राजवाड्यात बसून जेवलेली आहे, लॅविश पद्धतीत. सो खूप छान असं जेवण मी तुम्हाला रेकमेंड करेन की इथे आल्यानंतर यांच्या थाळ्या ट्राय करायला विसरू नका. खूप अप्रतिम अशा त्यांच्या इकडच्या थाळ्या आहेत. सो चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज तुमच्या कमेंट्स येऊ देत मला की तुम्हाला आपले हे जे ब्लॉग्स आहेत ते आवडतायत का नाही. आणि तुमच्याकडे सुद्धा अजून काही रेस्टॉरंट असतील जे आपल्या बाकीच्या व्ह्युअर्स पर्यंत पोहोचवायची असतील तर ती सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.